कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं मला सांगा, तुमची मैत्री 12 वर्ष झाली, कशामुळे टिकली एवढी मैत्री? रोजची छोटी मोठी भांडणं, त्यांना एकमेकांना समजवण्यामध्ये, त्याच्यामध्येच आमचा वेळ कोण जातो. कोण भांडणं करतं? भांडणं तशा आम्ही तिघी या जणी- पहिल्या हा, रांगेत बसलेल्या आहेत. नाही, तिघी. एक, दोन आणि ही तीन. आम्ही तिघी 1 2 3 आम्ही तिघी का भांडखोर का- आहोत. का भांडता? म्हणजे आम्ही अगदी साडीचा कलर पण तू वेगळा घातलास तर आम्ही त्याच्यावरूनही चिडतो. म्हणजे कोण चिडायला सुरुवात कोण करतं तुमच्या ही जास्त तिघीत? चिडकी आहे आमच्यामध्ये. सुरुवात होते का 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 हो का? तो राग त्यावेळेस तिला असं वाटतं सगळ्यांसारखंच आणि सगळ्यांनी सांगूनच तिला करावं. वेगळं नाही झालं पाहिजे. बरोबर आहे. मग ह्या मुद्दाम वेगळं करतात. नाही, अगदी भाजी घ्यायला गेलो ना मार्केटमध्ये तरी त्यांना सांगूनच जायचं आम्ही. आणि भाजी घ्यायला पण एकत्र एकत्र जातो आम्ही. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. कसं झालं? कसं? अरेंज मॅरेज. कुठे? पैठणलाच झालं. ते आले होते? हा ते चालते. माझं फक्त 15 दिवसातच झालं. मग तुम्हाला काय महिनाभर? नाही म्हणजे असं जास्त वेळ नाही घेतला. हा. म्हणजे एका सोमवारी बघायला आले, एका सोमवारी साखरपुडा झाला, एका सोमवारी लग्न झालं. पण काय मग त्यांनी पहिल्या भेटीतच होकार दिला? हो. का हो? आता त्यांना आवडले. आणि तुम्ही का दिला होकार? मला पण आवडले. तुमचं कसं काय? लव्ह मॅरेज. कुठे ते? ते मी शिकायला होती क्लासमध्ये, ते तिथे शिकवायला होते. कुठे शिकायला होता तुम्ही? मी एफ वाय बी.कॉम करत होती, इकॉनॉमिक्स शिकवायला होते. ते इकॉनॉमिक्स शिकवायला होते. ह कुठे हे शिकवलं? ठाण्याला होते तुमची. चांगलं शिकवलं तुम्हाला, हो ना? आणि तुम्ही पण लगेच शिकला. हं? मग शिकवता शिकवता काय झालं? शिकवता शिकवता प्रेम झालं. कसं काय पण? इतक्या वर्गात काय एकट्या नव्हता ना तुम्ही? नाही, वर्गात मी एकटी नव्हती. मग पण आता आवडलं एकमेकांना, झालं प्रेम. चांगला पेपर सोडवला इकॉनॉमिक्सचा. तुम्ही? माझं पण लव्ह मॅरेज कसं ते? आहे. आम्ही एका कंपनीत होतो आणि मग माझ्या मिस्टरांना मी आवडले, त्यांनी मला प्रपोज केला. काय आणि सांगता? पण तुम्हाला कळलं कधी त्यांना तुम्ही आवडताय? ते आधीपासूनच थोडी कल्पना होती मला, कशी काय हो? पण असं बघण्यामध्ये किंवा हे दुसऱ्यांच्या थ्रू बोलणं वगैरे ते थोडं- बघायचे? हो, ते बघायचे. कसे बघायचे? चोरून चोरून बघत होते. अच्छा, चोरून. नाही तर आमचे लँडलाईनचे फोन होते, त्या फोनवरून फोन करणं असं तुम्हाला? नॉर्मली. हा, बोललो पहिलं तुम्हाला अंदाज आला होता? हा, अंदाज होता. म्हणजे मी ओळखू शकते डोळ्यात बघून की. अच्छा. हा. आणि मग तसं. काय काय मग ओळखलं? त्याच्यानंतर त्यांनी प्रपोज केला आणि मग झालं आमचं प्रेम. मग आता तसेच डोळ्यात बघतात ते? आता डोळ्यात बघायला टाइमच नाही भेटत. का? मग आता कोणाच्या डोळ्यात बघतात? नाही, आता नाही बघत ना. आता मुलगा आहे, त्याच्याकडेच असतं सगळं वेळ. ते घरी असताना हा, आणि ऑफिसमध्ये असतात तेव्हा? तेव्हा तर मी फोनवर असते सारखी. काय करताय, जेवलात का, काय कुठे, सगळं लक्ष आहे ना? वेळ नाही देत त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यात बघायला. बघा ना आता ते बघा. तुम्ही काय करता हो? माझं पण लव्ह मॅरेज झालंय. आम्ही ऑफिसमध्ये भेटलेलो. काय बदलापूरला काय सगळी लव्ह मॅरेज? हो. ऑफिसमध्ये काय झालं? आम्ही बँकेमध्ये होतो का दोघं जण. तिथेच एकदा दिवाळीचं फंक्शन होतं, तेव्हा मी साडी घातलेली. अच्छा. तर त्या साडीमध्ये त्यांना मी आवडली. काय वेगळंच आहे. तर त्या साडीमध्ये त्यांना मी आवडली, तर मग आमचा एक मित्र होता, त्याच्या थ्रू त्यांनी सांगितलं की काय करते, कशी मुलगी आहे, काय असं. तर तो मित्र बोला, जर खरंच तुला ती आवडत असेल, खरंच तू सिरियस असेल तरच मी तिला विचारणार, नाहीतर मी काय तिला विचारणार नाही. मग त्याच्या थ्रू आमचं जरासं बोलणं. विचारलं मग? हा. मग तेव्हापासून ते सिरियस झाले? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.